घडली एकमेकावर. 28 तारखेला ही घटना घडली आणि 29 तारखेला पुण्याला त्यांनी होणाऱ्या सुनाला माझं सांगणं असं आहे की शिवपालकच्या मुलाचं आणि माझ्या मुलाचं बाचाबाच झाली होती. शिवपालकच्या मुलाची आणि माझ्या, त्याच्यात माझ्या मुलाला हाणमार केली, किरकोळ कारणावर हाणमार केली, बेदम मारलं. आम्ही तक्रार दिल्या दोघांनी बी एकमेकावर. 28 तारखेला ही घटना घडली आणि 29 तारखेला पुरीला त्यांनी होणाऱ्या सुनाला मदस्ती घातली आणि सुनाला मदस्ती घालून छेडछाड केली, अशी केस केली माझ्या मुलावर. माझा मुलगा पोलीस भरतीचं करतोय, चालूला होमगार्ड आहे, तो 5 वर्ष झालं नोकरी करतोय इथं शहरात. आणि खोटी केस टाकून माझ्या मुलाला अडकवणार असा काय. देवकुळे फॅमिली पासून माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या मुलांना धोका आहे. का किती लोक अशी मोक्यातनं सुटलेले आहेत, त्यांचा दारूचा अड्डा आहेत. त्या दारूच्या जोरावर त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. आम्ही गरीब कष्ट करून खाणारी लोक आहेत, आमच्याकडे पैसा नाही, केस खेळायची ताकद नाही. पण आमच्या अन्याय जो होतोय त्याला आम्हाला न्याय भेटावा. अगोदर आपण पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या आहेत, आपल्या 2-3 एन्शा नोंदवलेल्या आहेत. आपल्यावर काही त्याची चौकशी झालेली नाही, काही त्याच्यावर केलेलं नाही. आपल्याला खोट्या गुन्ह्यात आपल्याला अडकवलंय शिवपालक. शिवपालक अनिल देवकुळे, सुरेश देवकुळे, गणेश देवकुळे आणि शिवपालक, तुझं नाव काय? येस देवकुळे, येस शिवपालक. खोटा गुन्हा म्हणजे कसा झालेला आहे, फक्त लहान मुलांची भांडणं, त्यातनं त्यांनी होणारी सून मध्ये धरली आणि त्या मुलीला मध्ये धरून त्यांनी अशी केस टाकली आमच्यावर, हिच्या मुलाला अडकावतो म्हणून. का तर ते शिकतोय पोलीस भरतीचं, म्हणून त्यांनी मुलाला अडकावायचा प्रयत्न केला. आमची एकच मागणी आहे की माझ्या मुलाला न्याय भेटावा. माझा मुलगा ह्या प्रकरणात कुठंही नाही, त्याला न्याय भेटावा. आपलं पाऊल काय असेल हो का, जे आता काय पुढचा पाऊल उचलावं लागेल ते उचलायची आपली तयारी आहे. आता कुठलाही पाऊल उचलावं लागला ना तरी आपण मुलासाठी उचलणार. आता एकच इच्छा आहे की त्या पुरीचं मेडिकल करण्यात यावं. ती म्हणती ना रेप झाला तर तिचं मेडिकल करण्यात यावं आणि तिचं नाही तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं, माझ्या मुलाचं आणि त्या मुलीचं, त्या 3 मुलांचं मेडिकल करण्यात यावं. खरं काय खोटं काय बरोबर सिद्ध होतंय. अक्षय, माझं नाव रेखा दीपक कांबळे. अक्षय दिलीप कडाळे ह्या मुलावर खूप अतिशय घाणेरड्यापणाची म्हणजे नोंदणी करण्यात आलेली आहे. तर त्या मुलाला न्याय भेटावा. अशा चुकीच्या केसेस काही टाकतात. झाली किरकोळ भांडणं मुलांवरून, म्हणजे वडिलांचं नाव घेऊन एकमेकांना हाणामारी दोघांच्या झाल्या. त्याच्यावरनं त्याला असं वार करण्यात आलं हातावर. त्याच्यावरनं पोलीस चौकीत जाऊन केस करण्यात आली. पण 28 तारखेला ती भांडणं झाली. 29 तारखेला त्या मुलीनं जाऊन छेडछाडीची केस टाकली त्या अक्षय दिलीप कडाळेवर. त्यानंतर त्यांनी परत असं भरपूर अत्याचार त्याच्यावर करण्यात आलेला आहे. आता दुसऱ्यांदा पण त्याला म्हणजे अशी टॉर्चर करतात, त्याचं जगणं मुश्किल केलंय. तो पोलीस भरतीचं करतोय, चालूला होमगार्ड आहे आणि महाराजचा मुलगा पोलीस करूच देणार नाही, त्याला पेपर देण्यात आलंच नाही पाहिजे असं बोलतात. म्हणजे त्यांचे शिवपालक आणि देवकुळे फॅमिलीची म्हणजे पूर्ण भीती आहे त्या लोकांना, म्हणजे माझ्या घरच्या. तर तुम्ही लक्ष द्यावं हीच विनंती, बाकीचं काही नाही. कारण तो शिकतोय, त्याच्याकडे लक्ष देणं हेच गरजेचं आहे जास्त करून. हा, अल्ट्रासिटी होऊ शकत नाही त्यांच्यावर, कारण ते मातंग समाजाचे आहे, आम्ही बौद्ध समाजाचा आहे. ते पण जाऊन तक्रार म्हणजे बोललो आम्ही पोलिसांना की अशी अशी बोलते ती. तर ते म्हणले अक्षयला काही अडवू येणार नाही. पोलिसांना कांबळे सर परत म्हात्रे सर ह्यांच्या समोर झालेले की पुरीनं खोटी तक्रार दिलेली. तरी सुद्धा ह्या मुलीने 29 तारखेला ती कांबळे सर म्हात्रे साहेब नसताना ह्या मुलीनं चुकीची केस केलेली आहे आणि ह्यांचा आहे दारू. चुकीची म्हणजे हात धरून छेडछाड केलेली आणि आधीची भांडणं होती, पोलिसांनी ती घेतली नव्हती केस. त्यांनी तिला घेऊन त्या मुलीला हाकलून दिलं की तुझी खोटी केस आहे तर आम्ही काय घेऊ शकत नाही.
तर ती म्हणली की माझा होणारा नवरा आहे, तू केस टाकली तर मी पण टाकणार. पण ते चुकीचंच आहे ना, त्या पोरीचं मेडिकल करण्यात यावं, मग त्याच्यावर ठरवत्याल. आपण काय, आपण कोणी पण बोलू शकत नाही ना ते बलात्कार केलाय का नाही. ती पोरगी आज उठल बलात्काराची केस करून, दुसऱ्या दिवशी जाईल माझे कपडे फाडले, त्याला 2 भाऊ आहेत, असं कसं करायचं? नाही केलं पाहिजे. महिलांनी शक्यतो असं करणंच गरजेचं नाही. जे सत्य आहे ते मांडावं, पण चुकीचं असं करून शिकणाऱ्या पोरांना दानाला द्यायची महिलांची पण काही हे नाही. म्हणजे महिला पण चुकीच्या वागतात, एका हाताने टाळी वाजत नाही. बाया सुद्धा चुकीच्या असतात, प्रत्येक वेळेस गडीत चुकीचं असेल असं नसतं. तर बायांचं सुद्धा म्हणणं ऐकावं, त्या विषय तिथं जाऊन चौकशी करावी, मग तक्रार घ्यावी, असं झालं पाहिजे. आता हे एवढं झालंय आधी की आमचं खाणं पिणं बंद झालंय, माझ्या आईचं जगणं मुश्किल झालंय. आमच्या घरात 5-6 लोकच आम्ही, इतर आम्ही आमच्या गल्लीतला एक सुद्धा माणूस बोललो नाही किंवा बोलावलं नाही. तर माझ्या भावाला पूर्णपणे न्याय भेटावा. माझा भाव एकदम म्हणजे वेगळाच आहे, काहीच करू शकत नाही आम्ही. 5-6 लोक काय करणार? पोलिसांनी त्यांना अटक नाही, काही नाही केलेली अटक अक्षयला, कारण तिनं तक्रार खोटी दिलेली त्या पोरीनं. पोलिसांसमोर कबुली झालेली आहे तीच हात तक्रार म्हणजे छेडछाड केली, हात धरलाय माझा, विनयभंग, हा, दुसरं काही नाही. आणि पोलीस आमच्या खिशात आहे. आमच्या इथं जेवढ्या लेडीज आहेत ना, आमच्या घरातली सुद्धा त्यांच्यात भरपूर आहे, ते खिशात घेऊन आम्ही फिरतो, अशी स्पष्ट बोलतात की पोलीस आमच्या खिशात आहे. हेमा देवकुळे हा स्पष्ट शब्द बोलते. गेलतो, पण तिथं काय करतात की तुम्ही डायरेक्ट तक्रार करा ना. आम्हाला काय वाटतं की म्हणजे केस करायची, परत ती लोक भरपूर आहे, ती भांडत बसणार. आणि भांडायला मी दुसरीकडे राहते, माझी आई ऐकते, तिचं वय बघितलं आता तुम्ही. तर आई माझी भांडणाऱ्यातली नाही, शांत स्वभाव आहे, तिला काहीच जमत नाही असं. मग एकट्या बाईला येता जाता घालून पाडून शिव्या देणं हे भरपूर त्यांचं चाललंय की ह्यांना इथं राहू द्यायचं नाही. माझं स्वतःच घर तिथं आहे, तरी पण मी दुसरीकडे राहते. आता माझी मुलं घेऊन, माझ्या 14 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा सुद्धा हात धरून ती बाई घाणेरडा शब्द पोलीस चौकी समोर बोललेली हेमा देवकुळे. आमची मागणी एवढीच आहे की त्या मुलीला मेडिकल एकतर करण्यात आलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. जे सत्य आहे ते सत्य, बाकीचं काय नाही. रेखा